नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे कॅप 1 राउंड कट ऑफ 2024-2025 अकॅडमिक इयरचा। हा तुम्ही बरोबर ऐकत आहे, आपण जे एनालिसिस करणार आहे ते कॅप 1 राउंड कट ऑफचा करणार आहे। कारण तुम्ही पण बघितलं, मी कॅप 2 वर पण व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की मेजॉरिटी ऑफ सीट टाइपला सीट अलॉटच नाही झाली किंवा मिळालेलीच नाही आहे, कारण तिथे व्हॅकंट सीट्स अवेलेबल नसणार किंवा माइट बी कट ऑफ क्वालिफाय नाही केला असेल, व्हॉट एव्हर रिझन्स। पण याच्यावरून आपल्याला ना लक्षातच येत नाही की ते कॉलेज मला मिळणार की नाही मिळणार, माझ्या ब्रँच वाईज त्या कॉलेजचा काय कट ऑफ असू शकतो। तर म्हणून मी काय केलेलं आहे, कॅप 1 राउंडचा एनालिसिस करत आहे आणि हे एनालिसिस मी करतोय पुण्याच्या बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेससाठी आणि CS, IT आणि NTC या ब्रँचेस मेन्शन केले आहे। बघा, हा व्हिडिओ बघण्याची तुम्हाला फायदा काय की कुठे कुठे तुम्हाला व्हॅकंट सीट सुद्धा बघायला मिळणार। आता एक लक्षात घ्या की जेव्हा मी कट ऑफ बघत होतो तर तिथे क्लिअरली मेन्शन करून आहे जनरल ST सीट टाइप व्हॅकंट, तर म्हणून ते पण मी या व्हिडिओमध्ये कव्हर करेल। फर्स्ट पॉईंट। सेकंड पॉईंट, हा कट ऑफ आपल्याला का बरं महत्त्वाचा आहे बघा मित्रांनो, कारण आपल्या सीट टाइप नुसार कोणाला सीट मिळालेली आहे कॅप राउंड 1 मध्ये त्याच्यानुसार आपल्याला लक्ष देईल 0.5 0.4 जर मला कमी असेल किंवा 1% तर मला पण लागण्याचे चान्सेस आहे, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येऊन जाईल। अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, कुठे कुठे व्हॅकंट सीट्स आहे ह्या गोष्टी माहिती होऊन जाईल आणि याच्यावरून आपल्याला कॉन्फिडन्स येईल की या सगळ्या सीट्स कॅप राउंड 3 मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतात जनरल सीट टाइप मध्ये। तर या सगळ्या गोष्टी लक्षात देण्यासाठी हा व्हिडिओ बघा। मी हा व्हिडिओ हार्ड अँड फास्ट मध्ये कव्हर करेन, जास्त एडिटिंग वगैरे काहीच यूज नाही करत। मी तुम्हाला कशा प्रकारे शो करतो ते पण सांगेल। डायरेक्ट मी कॉलेज दाखवेल PICT, त्याच्या तिन्ही ब्रँचेस CS, IT, NTC, त्याचा डायरेक्टली जनरल ओपनचा कट ऑफ, डायरेक्टली जनरल SC असं स्क्रोल करेल। तुम्ही व्हिडिओ स्टॉप वगैरे करून स्क्रीनशॉट काढा, बघा व्यवस्थित आपल्या ब्रँच आणि सीट टाइप नुसार। ओके, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे कट ऑफ बघणं हे खूप हेक्टिक काम आहे, मध्ये खूप जास्त टाइम जातो आणि हे सगळा डेटा एका एक्सेल शीटवर घेऊन येणं याच्यासाठी खूप मेहनत लागते। तर मला असं म्हणायचं, या व्हिडिओवर जर 500 व्ह्यूज असेल ना तर 500 सबस्क्रायबर वाढले पाहिजे यार, सिंपल आहे की नाही। तर तुम्हाला व्हॅल्यू मिळते तर तुम्ही अप्रिशिएट पण करायला पाहिजे। तर चला मी स्क्रीन शेअर करतो। COP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, याचा आपण CS आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा कट ऑफ बघूया। जनरल ओपनसाठी 97.82% आहे, CS साठी इलेक्ट्रॉनिक्ससाठी अराउंड 94.26% आहे। मग आपण इकडे जर स्क्रोल केला तर या व्हिडिओमध्ये आपण ॲज पर कॅटेगरी वाईज पण कट ऑफ बघणार आहे, डोंट वरी। आणि सगळ्याच मेजॉरिटी कॅटेगरीज कव्हर केल्या मी, EWS, TFWS वगैरे। आता आपण इथं बघत आहे जनरल SC, जनरल ST, OBC, L ओपन, LSC, LST, LOBC, EWS अँड LACBC पर्यंत तुम्हाला कट ऑफ दिसत आहे। देन सेकंड नंबरचं कॉलेज आहे PICT कॉलेज, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे। या कॉलेजमध्ये आपण CS, IT अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तिन्ही ब्रँचेसचा कट ऑफ ॲज पर सीट टाइप बघूया। फर्स्ट आहे जनरल ओपन 96.24 CS, IT साठी 95.58% आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 92.75% आहे। सेम आपण जनरल OBC साठी बघू शकत आहे। देन LSC आहे इकडे। अजून जर स्क्रोल करत असेल तर आपल्याला जनरल SCBC आणि LACBC पर्यंतचा कट ऑफ बघायला मिळत आहे। त्यानंतरचा थर्ड नंबर विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिबेवाडीमध्ये आपल्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग बघायला मिळणार, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, AI अँड ML सोबतच IT अँड ENTC सुद्धा बघायला मिळणार। तर आपण इथे कॅटेगरी वाईज बघूया। जनरल ओपनचा कट ऑफ 94.46% फॉर CS, देन CS, IT अँड इलेक्ट्रॉनिक्सचा तुम्ही बघू शकतात। आणि मी जर इकडे स्क्रोल करत असेल तर तुम्हाला ॲज पर कॅटेगरी वाईज ॲज पर सीट टाइप तुम्हाला कट ऑफ दिसतोय, ठीक आहे। आणि याचा स्क्रीनशॉट पण काढा किंवा व्हिडिओ स्टॉप करून पण तुम्ही बघू शकतात। आणि मी हे जे कॉलेजेस घेतले मित्रांनो, हे असं नाही की याच सिक्वेन्सनी तुम्हाला कॉलेजेस टाकवायचं आहे, तुम्ही तुमच्या पर्सनल अंडरस्टँडिंग आणि पर्सनल नॉलेजनुसार सिक्वेन्स रिअरेंज करू शकतात। पण हे अशी 20 ते 25 कॉलेजेस आहेत जी तुमच्या लिस्टमध्ये तुम्ही कन्सिडर करू शकतात। आता आपण इथे बघूया पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI अँड ML। इथे आपण जनरल ओपनचा बघत आहे कट ऑफ जनरल SC, जनरल STचा कट ऑफ 77.54% आहे कॉम्प्युटरसाठी अँड ENTC साठी पण कमी आहे 61.93%। आणि इथे जर आपण अजून स्क्रोल करत आहे तर आपल्याला LST, OBC, EWS आणि जनरल ACBCचा पण कट ऑफ बघायला मिळत आहे। आणि एक ऑब्झर्व करत असाल तुम्ही, EWSचा कट ऑफ कमी आहे थोडासा 91.31। नक्की तुम्ही ओपन कॅटेगरी असेल आणि EWS सर्टिफिकेट असेल तर अप्लाय करा तिथून। फिफ्थ नंबरचं कॉलेज जे आहे ते आहे VIT कोंढवा। या कॉलेजचं जर आपण कट ऑफ बघत असाल CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, CS अँड AI अँड ML अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रॅकेटमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मेन्शन केलेलं आहे। तिथे आपल्याला जनरल ओपनचा 5ही ब्रँचेसचा कट ऑफ बघायला मिळते सब टाईपचा। आणि इथे जर आपण बघा इथे जर आपण जनरल SCचं बघत आहे तर आपल्याला ENTCची जी हे आहे काय म्हणते सीट ती व्हॅकंट दिसत आहे, म्हणजे ही सीट एकतर आता कॅप 2 मध्ये अलॉट होऊन जाईल किंवा कॅप 3 मध्ये या सीटला जर समजा कोणी आलं नाही त्याला डायरेक्टली जनरल ओपन मध्ये पण कन्वर्ट केला जाईल। तर म्हणजे चान्सेस आहे इव्हन VIT पण कॉलेज लागण्याचं बेसिकली। तर म्हणून तुम्ही इथे बाकी ब्रँचेसचा पण कट ऑफ आणि सीट टाईपचा कट ऑफ बघू शकतात।
याच्यानंतरचं कॉलेज आहे DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डीच्या ब्रँचबद्दल आपण डिस्कस करूया. या कॉलेजमध्ये CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तिन्ही ब्रँचेस आहे तुमच्या फेवरेट. आणि याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर जनरल ओपनचा कट ऑफ जनरल SC, जनरल ST, जनरल OBC, यल ओपन सीट टाईप मी इकडे स्क्रोल करते, तुम्ही कट ऑफ बघू शकताय. इव्हन LSCBCचा अराउंड 87.16% आहे. त्यानंतर 7th नंबरचं कॉलेज आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव. या कॉलेजचं CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स तिन्ही ब्रँचेस तुम्ही कट ऑफ ॲज पर सीट टाईप बघू शकतात. तर एक मिनिट मला मी स्क्रोल करत आहे. याला जनरल ओपनचा कट ऑफ अराउंड 92.23% आहे. NTCचा 83.49% आहे. सेम जर आपण जनरल OBCचा CSचा कट ऑफ बघत असेल तर 90.11, ITचा 89.89, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा 81.71%. सेम LOBC, EWS, जनरल ACBC आणि LACBCचा पण कट ऑफ तुम्ही बघू शकतात. यानंतरचं 8 नंबरचं कॉलेज आहे MIT अकॅडमी इंजिनिअरिंग आळंदी पुणे. या कॉलेजचे आपण ब्रँचेस बघूया CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग फॉर जनरल ओपन. इथे तुम्ही कट ऑफ बघत आहे. आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, थोडासा तुम्हाला जो कट ऑफ आहे इलेक्ट्रॉनिक्सचा कमी दिसतो ॲज कम्पेअर्ड टू CS, IT ब्रँचेसपेक्षा, किंवा ज्या ब्रँचेस CS मध्ये सब ब्रँचेस आहे लाईक AIML त्याचा पण कट ऑफ थोडा 0.5 किंवा 0.1% व्हॅरी होत आहे. इथे पण बघा पुन्हा तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये जनरल STची सीट वॅकंट दिसत आहे. आता एखाद्या कॅन्डिडेटने जर अप्लाय केलं जनरल STच्या समजा कॅप 2 साठी आणि त्याला तो कट ऑफ जर तो क्वालिफाय केला तर त्याला हे कॉलेज मिळून जाईल, कोणतं MIT आळंदी. पण इन केस एखादी सीट नसणारच किंवा अप्लायच नाही केलं कोणी तर ती सीट व्हॅकंट राहील आणि ती पुन्हा कॅप 3 मध्ये जनरल ओपनसाठी होईल. म्हणून मी म्हणाल तुम्हाला की कॅप 3 पर्यंत वेट करा मित्रांनो, चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस असतात कॅप 3 मध्ये. इथे मग मी स्क्रोल करते, तुम्ही इथे ब्रँचेस वाईज बघू शकतात आणि सीट टाईपनुसार कट ऑफ बघू शकतात. तर इथे आपण बघूया 9th नंबरचं कॉलेज DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ही पिंपरीची ब्रँच आहे. चॉईस तुमची आहे की तुम्हाला कोणत्या ब्रँचला जायचं. इथे जस्ट मी खालीवर केलेलं आहे, आय मीन एका मागे एक टाकलेलं आहे. चॉईस तुम्ही आहे की रिअरेंज कसं करता. देन इथे CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा कट ऑफ तुम्ही ॲज पर सीट टाईप बघू शकतात. जनरल OBC, यल ओपन, LSC आणि मी इकडे स्क्रोल करते आणि व्हिडिओला स्टॉप करून पण तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात. 10th नंबरचं कॉलेज आहे I2IT मीन्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे. या कॉलेजमध्ये पण तिन्ही ब्रँचेस अवेलेबल आहे CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. तुम्ही जनरल ओपन, जनरल SC बघा, पुन्हा जनरल SCच्या 2 सीट्स वॅकंट आहे बरं I2IT मध्ये. तर या सीट्स कन्वर्ट होऊ शकतात किंवा जे जनरल SCचे कॅन्डिडेट त्यांनी नक्की अप्लाय करा. देन LSC, LST, LOBC, EWS तुम्ही इथे बघू शकतात. आता इथे एक अजून गोष्ट मी मेन्शन करतो बघा, असं नाही की जनरल ओपन मध्ये फक्त ओपन कॅटेगरीचेच विद्यार्थी असेल. आता तुम्हाला इथे बघा काय दिसत आहे, SC आणि STच्या 2 ज्या डॅश दिसत आहे. तुम्ही म्हणा मग सर या पण सीट्स वॅकंट आहे का. बघा मित्रांनो, ह्या सीट्स वॅकंट नाही आहे. असं होऊ शकते की एखादी LSCची सीट असेल ती जनरल ओपन मध्ये कन्वर्ट झाली. तुम्ही जर कट ऑफ बघितला असेल ऑफकोर्स तर तिथे दिसत असेल की सीट टाईप जनरल ओपन आहे पण कॅटेगरी OBC आहे, SC आहे, NT आहे, ACBC आहे. तर असं पण होऊ शकतात. तर म्हणून इथे जे डॅश आहे ना त्याला वॅकंट नका पकडजा. माइट बी ती सीट जनरल ओपन मध्ये पण कन्वर्ट झालेली असेल. जिथे वॅकंट आहे तिथे मी मेन्शन केलेलं आहे. नंतर आहे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. आपण जर या कॉलेजचं CS आणि IT साठी जर बघत असाल तर तुम्हाला जनरल ओपन, जनरल SC, ST, LST, LOBC, EWS अँड LACBC पर्यंत कट ऑफ बघायला मिळत आहे. देन 12th नंबरचं कॉलेज आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. या कॉलेजचं पण तुम्ही CS पासून IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड CS मध्ये पण बघा ब्रॅकेटमध्ये मेन्शन आहे AI आणि ML. म्हणून जेव्हा पण कॉलेजेस टाकाल किंवा ब्रँचेस टाकाल तर चॉईस कोड व्यवस्थित बघा. असं नको व्हायला पाहिजे की तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे होती PES मध्ये आणि तुम्ही त्या जागी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग AI आणि ML टाकली. काही असं मेजर डिफरन्स नाही होईल किंवा लाखाचे 12,000 नाही होईल, बट तुम्हाला जे पाहिजे ते मिळायला पाहिजे. माझं असं सिंपल म्हणणं आहे. जनरल ओपनचा कट ऑफ जनरल SC, जनरल ST बघा, जनरल ST व्हॅकंट आहे इथे. देन नंतर जनरल OBC, यल ओपन, LSC, LST, LOBC, EWS, जनरल ACBC आणि LACBC तुम्ही इथे बघू शकतात. नंतर 30 नंबरचं कॉलेज आहे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर. इथे पण तिन्ही ब्रँचेस अवेलेबल आहे आपल्या CS, IT आणि ANTC. ॲज पर कॅटेगरी आपण बघूया, जनरल ओपनचा 90.63% आहे, 90.29% आहे अँड देन 85.88% आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा. सेम तुम्ही ॲज पर सीट टाईप आणि ॲज पर ब्रँच वाईज इथे बघू शकतात. आणि इथे बघा LSCच्या तिन्ही सीट्स वॅकंट आहे बरं मराठवाडा मित्रमंडळमध्ये. आता काय होईल, जर LSCच्या कॅन्डिडेटने अप्लाय केलं तर कॅप 2 मध्ये अलॉट होईल, नाही अप्लाय केलं तर काय होणार, डायरेक्टली या सीट्स कन्वर्ट होईल. म्हणून मी वारंवार म्हणतो की कॅप 3 साठी वेट करा. कॅप 3 मध्ये चांगलं कॉलेज मिळू शकतात. बाकी चॉईस तुमची यार, सांगणं माझं काम आहे, ऐकणं नाही ऐकायचं ही तुमची पर्सनल चॉईस आहे. ठीक आहे, चालेल. नंतर आहे 14 नंबरचं कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओमान. बेसिकली जर तुम्ही लेडीज कॅन्डिडेट असाल तर नक्की या कॉलेजला प्रेफरन्स देऊ शकतात. तर तुम्ही बघा यल ओपन, LSC, LST, LOBC, EWSचा कट ऑफ इथे तुम्ही
लेडीज कॅन्डिडेटसाठी बघू शकतात. जनरल ओपनचं तर आय मीन नाहीच राहणार ऑफकोर्स मुलींचं कॉलेज असल्यामुळे. देन इथे LSCBC वगैरे पण तुम्हाला बघायला मिळत आहे. सेम आपण MKSS कमिन्स कॉलेजबद्दल पण डिस्कस करूया. तर आपल्याला LOBCचा किंवा L टाईपच कट ऑफ बघायला मिळेल. इथे अजून पुन्हा बघा LSCची सीट वॅकंट आहे. तुम्ही इथे जनरल ओपन, LOBC, EWS आणि LSCBC चेक करू शकतात. यानंतरचं कॉलेज आहे जर बघायला गेलं तर पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. या कॉलेजचं CS, IT अँड इलेक्ट्रॉनिक्ससाठी आपण कट ऑफ बघूया ॲज पर सीट टाईप. तर इथे आपण ॲज पर सीट टाईप जर कट ऑफ बघत आहे जनरल ओपनचा 93.06% आहे फॉर CS, 92.80% आहे फॉर IT अँड ENTCसाठी 88.29 आहे. सेम आपण इथे व्हॅकंट बघत आहे जनरल SCची सीट अँड देन LSCची सीट आणि बाकी ब्रँचेसचं तुम्ही ॲज पर सीट टाईप कट ऑफ सुद्धा बघू शकतात. देन 17 नंबरचं कॉलेज आहे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. इथे तुम्हाला 2 ब्रँचेस बघायला मिळतात, CS अँड इलेक्ट्रॉनिक्स. IT ब्रँच नाही आहे इथे. तर इथे जर आपण बघत असाल फॉर एक्झाम्पल तर जनरल ओपन, जनरल SC, जनरल SC पुन्हा वॅकंट आहे. देन L ओपन, LST पुन्हा वॅकंट आहे आणि इथे तुम्ही LSCBC पर्यंतचा कोडा बघू शकता. मी स्क्रोल करत आहे. देन 18 नंबरचं कॉलेज आहे आपलं JSPM जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तातोडे. या कॉलेजचा आपण जर CS, इलेक्ट्रॉनिक्स अँड ITचा कट ऑफ ॲज पर सीट टाईप बघत असेल तर जनरल ओपनचा 92 to 86च्या रेंजमध्ये आहे. देन जनरल OBCचा 91 to 86च्या रेंजमध्ये आणि सेम आपण इकडे जर स्क्रोल करतोय आपल्याला व्हॅकंट सीट्स पण बघायला मिळत आहे आणि EWS जनरल ACBCचा वगैरे कट ऑफ सुद्धा बघायला मिळत आहे मित्रांनो. 19 नंबरचं कॉलेज आहे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी काशीबाई नवले कॉलेज, ज्याला SKN पण म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये. या कॉलेजचा पण कट ऑफ तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी बघू शकतात. इथे जनरल ओपनचा 89.60 कट ऑफ आहे तर इलेक्ट्रॉनिक्सचा 82.12% आहे. तर पहिले असे कॉलेजेस आता हळूहळू येईल तुम्हाला की जिथे कट ऑफ 80-85 पर्यंत पण जाणार आहे. जनरल SCचा कट ऑफ वॅकंट दिसत आहे. 8 दिन नंतर पुन्हा LSC पण सीट्स आपल्याला वॅकंट दिसत आहे. इव्हन EWSची सुद्धा वॅकंट आहे SKN मध्ये जर बघायला गेलं तर. म्हणून तुम्ही EWS मधून येत असाल तर अप्लाय करा. जर ही सीट फिल झाली कॅप 2 मध्ये तर ठीक आहे भाई, नाही तर डायरेक्टली याला जनरल ओपनला कन्वर्ट करू शकतात ते. त्याच्यामुळे तुम्हाला कॅप 3 मध्ये लागण्याचे चान्सेस जास्त असतात. देन गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सुद्धा मी टाकला कारण काही विद्यार्थ्यांचा फायनान्स पण कन्सर्न असतो. तर तुम्ही इथे CS आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा कट ऑफ ॲज पर ब्रँच आणि ॲज पर सीट टाईप बघू शकता. मी स्क्रीनला हळूहळू स्क्रोल करत आहे. व्हिडिओ स्टॉप करून स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला घेता येईल. ओके. त्यानंतरचं 20 नंबरचं कॉलेज आहे झील एज्युकेशन सोसायटी अँड झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च चंद्रारी. या कॉलेजचं CS, IT इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ANML तुम्ही कट ऑफ बघू शकतात. इथे पूर्ण जर बघायला गेलं जनरल ओपन, जनरल SCचा कट ऑफ तर दिलाय, बट तुम्ही बघाल तर जनरल SCच्या 4ही सीट्स वेकंट आहे. म्हणजे CSला पण नाही आहे, IT पण नाही, इलेक्ट्रॉनिक्स पण नाही, कॉम्प्युटर. तर या 4ही सीट काय होईल, कन्वर्ट होऊन जाईल. तर म्हणून ज्यांना आता टायर 3 कॉलेजेस वगैरे मिळाले, जे पुण्याला टार्गेट करते की मला पुण्याचा ॲटलिस्ट चांगला कॉलेज मिळाला पाहिजे, ऑन एन ॲव्हरेज तरी कॉलेज मिळाला पाहिजे, त्यांनी नक्की कॅप 3 साठी वेट करा. मग तुम्ही इथे ॲज पर सीट टाईप बघू शकता LST, OBC, EWS, जनरल ACBC आणि LACBC. सेम आपण जर बघूया KJ एज्युकेशन इन्स्टिट्यूट ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. या कॉलेजचा पण कट ऑफ तुम्हाला इथे CS, IT इलेक्ट्रॉनिक्सचा बघायला मिळत आहे. जनरल ओपन, जनरल SC, ST, जनरल OBC, LST, LOBC, EWS वगैरे आणि LACBC. यानंतरचं कॉलेज आहे ISBM. तर ISBM मध्ये आपल्याला मेजरली जे ॲडमिशन्स बघायला मिळत आहे ते जनरल ओपन सीट टाईपमध्ये झालेले आहे, L ओपन सीट टाईपमध्ये झालेले आहे. बाकी सगळं डॅश आहे, काही झालेलं दिसत नाही आहे इथे. तसंच सेम आपण 24 नंबरचा 24 नंबरचा आहे अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. इथे CS आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचं तुम्ही बघू शकता कट ऑफ जनरल ओपन, L ओपन आणि बाकी सगळं तर इथे डॅश दिसत आहे आपल्याला, म्हणजे नाही आहे, अलॉटच नाही झालेलं किंवा सीटच वेकंट नसेल तिथे, सिंपल आहे. तर आणि लास्ट कॉलेज आहे GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट वाघोली. या कॉलेजचा पण कट ऑफ तुम्ही CS, IT इलेक्ट्रॉनिक्स, CS अँड ब्रॅकेट ANML तुम्ही बघू शकता. जनरल ओपन, L ओपनसाठी आणि बाकी डॅश दिसत आहे. तर माईट बी तिथे सीट्स वगैरे अवेलेबल नसेल म्हणून कोणाला सीट अलॉटच नाही झालेली आहे. तर बघा मित्रांनो, हा कट ऑफ होता बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे रिजन. बेसिकली आपण 25 कॉलेजेसबद्दल बोललो. सिक्वेन्स तुम्ही तुमच्यानुसार रिअरेंज किंवा रिसिक्वेन्स करू शकतात. हा सिक्वेन्सेस फॉलो करायचा असं मी म्हणणार नाही आहे, जस्ट मी कट ऑफ शो करण्यासाठी एक सिक्वेन्स फॉलो केला. सेकंड, मी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सजेस्ट करतोय की कॅप 3 साठी थांबा मित्रांनो, कारण तुम्ही बघितलंय जनरल ST, LSCच्या भरपूरशा सीट्स चांगल्या कॉलेजमध्ये व्हॅकंट आहे. फर्स्ट पॉईंट, इव्हन EWSच्या पण सीट्स कुठे व्हॅकंट्स आहे, त्या पण सीट्स कन्वर्ट होऊ शकतात. म्हणून हा कट ऑफ एक रेफरन्ससाठी घ्या कॅप 2चा फॉर्म भरताना. अँड थर्ड, द मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो, या व्हिडिओला जास्त शेअर करा, कारण फ्रँकली स्पीकिंग व्हिडिओ बनवायला खरंच मला लेट होतं, कारण भरपूरशी काम आहे. तुम्हाला पण माहिती आहे आपापल्या पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीज, प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, त्यामुळे थोडं लेट होतं. तर काही अडचणी वाट बघायचं, आपण व्हिडिओ आणू तर चांगलेच आणू, नाहीतर नाही आणू.
म्हणून या व्हिडिओला जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्ही सबस्क्राईब करता, चांगल्या कमेंट्स करतात ना, तर मोटिवेशन येतं व्हिडिओ बनवायला. ठीक आहे, तर चला व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.